शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा कापूस बाजारभाव जो आहे हा अतिशय उशिराने आपल्याकडे आज माहिती मिळाली. त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ जो आहे हा थोडासा लेट होतोय, परंतु तुम्हाला मात्र हा व्हिडिओ जो आहे हा सकाळीच पाहायला मिळेल. याची काळजी घेत जी अपडेट आजची आहे 19 ऑक्टोबर 2025 हे आज मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मित्रांनो, आपल्याकडं काही भाग सोडता, महाराष्ट्रातला काही भाग सोडता, महाराष्ट्रातला सोडा, जे 9 राज्य आहेत ज्या ठिकाणी कापूस खरेदी विक्री होते, या 9 राज्यांमध्ये आजचा जो भाव आहे हा जवळजवळ टॉपमध्ये आहे. या बाजारपेठेमध्ये किती पट आणखी बाजारभाव वाढू शकतो काही सांगता येत नाही, परंतु ज्या पद्धतीनं सध्याची ती जी खरेदी होते तर ही खरेदी त्या स्थानिक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की नक्की कापूस बाजारभाव काय आहेत आणि कोणत्या ठिकाणी कापूस बाजारभाव जास्त आहेत. थंबनेल पाहून पण तुम्ही हे थंबनेल वाचलाच असेल की 9,500 दर मिळाला आहे, परंतु तो कुठे, तर आपण या व्हिडिओमध्ये ते जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा. आता सगळ्यात पहिलं जाणून घेऊयात की गठनचा रेट काय आहे. गठन ॲक्च्युली 52,500 रुपयावर होतं, जे आज 100 रुपयांनी वाढून 52,600 रुपयावर झालंय. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये एक अशी बाजार समिती आहे ज्या बाजार समिती किंवा जी बाजार समिती सगळ्या बाजार समित्यांना अपवाद आहे, ती म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला जिल्ह्यातील या बाजार समितीमध्ये आज आपल्याला 8,570 रुपयापासून अगदी 9,500 रुपयापर्यंत कापसाला दर पाहायला मिळालेत. जे 3 कापूस पट्टी जी आहे जी आपल्याकडं आज आली आहे ती मी तुम्हाला खाली लावतोय, म्हणजे तुम्हाला सुद्धा हे क्लिअर होऊन जाईल की कापूस दर जो आहे हा तोच आणि जो मी सांगतोय तेच आहे. आणि त्याचप्रमाणे खाली मी तुम्हाला 3 शेतकऱ्यांच्या पट्ट्या देतोय, ज्या पट्ट्यांमध्ये 8,570 रुपये, त्यानंतर आणखी जास्त पण काही आहे, आणि शेवटचा जो कापूस बाजारभाव आहे तर तो आहे 9,500 रुपये, 9,300 रुपये असा आहे. तर 9,500 रुपये हा उच्चांकी दर आपल्याकडे जे काही पावत्या आल्यात त्यानुसार उच्चांकी दर 9,500 रुपये मिळाला आहे. बाकी आणखी काही शेतकरी असे असतील की ज्यांना 100 रुपये अजूनही वाढून मिळालेला असेल. बाकी इतर राज्यांमध्ये सुद्धा स्थिती गंभीर आहे. गुजरात सोडता, गुजरातमध्ये आजही 53,000 प्लस 53,500 रुपये प्लस मार्केट आहे गठनचं. सगळ्या राज्यांच्या तुलनेत गुजरातचं जे गठन आहे हे जास्त आहे. आता असं नाहीये की गुजरातमध्येच कापूस आहे, मुळात गुजरातपेक्षा जास्त कापूस हा महाराष्ट्रामध्ये होतो. फक्त महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे काही प्रमाणामध्ये जे यील्ड आहे तर हे कमी झालंय, परंतु याचा अर्थ असा होत नाही की तिथं कापूस खूप जास्त आहे महाराष्ट्राच्या तुलनेत. तर महाराष्ट्राच्या तुलनेपेक्षाही जास्त सध्याच्या म्हणजे जो मागचा महिना गेला तर त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे 2 राज्य सगळ्यात पुढे आहेत कापूस उत्पादनामध्ये. म्हणजे कापूस कोणत्या राज्यांमध्ये जर जमा जास्त झालाय तर ते आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. परंतु सांगायचंय काय, तर कापूस दर हा अकोट बाजार समितीमध्ये 9,500 रुपयापर्यंत पोहोचलाय, परंतु इतर स्थानिक बाजार जर पाहिले तर तो मात्र 7,000 रुपयावरच घोटाळतोय. आता इथं नक्की चूक कोणाची आहे, तर इथं चूक जी आहे ही कृषी खात्याची पहिली आहे आणि दुसरी आहे सरकारची. सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची बाजू घ्यायला तयार नाही. तिथं फक्त आणि फक्त धर्म, जात याच गोष्टी येतात, त्यामुळं शेतकऱ्यांकडे सगळीकडे दुर्लक्ष होतंय. आता हे शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर अकोट बाजार समितीमध्ये 9,500 रुपयापर्यंत दर जातोय तर महाराष्ट्राच्या इतर शेतकऱ्यांना कमीत कमी 8,500 तर मिळालंच पाहिजे. कारण किती जरी फरक असला तरी 1,000 रुपयापेक्षा जास्त खर्च तिथं नाहीये, किंवा एवढं पण बाकीच्या शेतकऱ्यांना लांब होणार नाही. कारण जर एक साधारणतः 20 टनाची जर गाडी भरली तरी सुद्धा इथला जो रेट आहे तो 7,000 आणि तिथला जो रेट आहे तो 9,500, फरक किती होतोय या गोष्टींचा शेतकऱ्यांना जास्त जातीनं विचार करणं गरजेचं आहे. आता बाकी तुम्ही ठरवा तुम्हाला काय वाटतं आणि काय नाही. बाकी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की तुमच्याकडे मिळालेले दर आणि अकोट बाजार समितीमध्ये असलेला दर याला कारणीभूत नक्की कोणती गोष्ट आहे. धन्यवाद.